श्री, कसा आहेस बाळा? पाणी. हा घेऊन येते. काय करतोय? पेढी आमची, पेढीवर जातोय मी. पेढी आज बंद आहे. आज? हा, का? आज रविवार ना. हो की आज रविवार आहे, मी विसरलोच होतो मी. पद्मजा आज पेढी बंद? हा, पेढी बंद आहे का? हो आज आज सुट्टी आहे ना. कशी काय सुट्टी? मग चांगलंच आहे की. पटकन तयार हो, आपण फिरायला जायचंय. फिरायला? नाही नको. का? मी किचन काढलंय आवरायला. कारण सांगतेस? बघितलं साजी, चिडलीस माझ्यावर. पद्मजा, हे बघ, मला कळतंय हे वर्ष म्हणजे 2007. मी तुला वेळ नाही देऊ शकलो कामामुळे. आपण यावर्षी खूप प्रॉफिट झाला, पण तुला वेळ नाही देऊ शकलो. पण आय प्रॉमिस 2008 मध्ये मी तुला भरपूर वेळ देणार आणि फक्त तुलाच वेळ देणार. प्रॉमिस. आता सुट्टी आहे, तू किचन आवरायला घेतलंय तर मी बॅलन्स शीट तपासून बघतो. बॅलन्स शीट. सॉरी 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 सॉरी, खूप उशीर झाला ना. नेहमीच आहे. ठीक आहे. अरे घरातनं निघायला ना चान्सच मिळेना. सॉरी. बरं बोल, इतक्या वेळा फोन केला मी, उचलला का नाहीस? हॅरी, घरात इतके राडे चाललेत, काय सांगू तुला. अरे काय बडबड चालली आहे? मी हे ऐकायला नाही बोलवलंय तुला इथे. सारखं आपलं तुझं घर, तुझ्या घराच्या कटकटी बास, 1000 वेळा तेच. काय मी थांबतच नाही. अरे सॉरी, मी माझ्या घरातल्या गोष्टी सांगून तुला खूप बोर करते ना. बोर नाही करत, पण सारा तू माझ्यासोबत असूनही माझ्यासोबत नसतेस ग. आय एम सॉरी.
यापुढे तुझ्या बरोबर असताना मी या विषयावर बोलणार नाही. बस. नक्की? आय प्रॉमिस. काय आहे? जेवायचं नाही? नाही श्याम, तू जेव, माझी इच्छा नाहीये. इच्छा नाही काय? जेवणार कसलं राग काढायचं मी म्हणते. श्यामल, एकदा सांगितलं ना तुला, इच्छा नाहीये माझी. तुम्ही नाही टेन्शन घेणं बंद करा. तर देणेकरांना सांगून द्या की आम्हाला बाई जमत नाही हे पैसे देणं. संपली गोष्ट. श्यामल, अगं वेळ लागलाय का तुला? तुला काय हे दूधवाल्याचे आणि भाजीवाल्याचे व्यवहार वाटले? इकडे पेढीवरती ऑर्डर्स नाही आहेत. सगळ्या कामगारांचे पगार थकलेले आहेत. 40गावच्या मंदिराचं काम डिझाईन्स नाहीत म्हणून हातातनं निघून गेलंय. अगं बाई, मग डिझाईन वाल्यांना बोला ना. श्यामल, अगं कळत कसं नाहीये तुला? त्या डिझायनरचे पैसे दिले नाहीत म्हणून तो काम करायला तयार नाहीये. एवढ्या वर्षांचे आमचे संबंध संपले, ही गोष्ट तुला इतकी साधी आणि सोपी वाटते का ग? नाही ग, नाही. तुला नाही, तू कधीच समजू शकणार नाहीस. बाबा, तुम्ही जरा शांत व्हा आणि जेवून घ्या बरं. अंजली, नाही, मी काही ऐकणार नाही. तुम्ही आधी जेवून घ्या. डिझाईन्स नाहीत, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. मग आपण असं समजूयात की हाच एक प्रश्न आहे आणि तोच सोडवायचा आहे. अंजली, अगं पण हा प्रश्न इतका साधा आणि सोपा नाहीये. आपण बघूयात ना बाबा, किती मोठा आहे. म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर मी बघू प्रयत्न करून. अंजली, खरंच तुझ्या या भावनेचा खूप आदर वाटतो ग मला, पण हे इतकं सोपं नाहीये. भल्या भल्याना आजही जमत नाही हे काम. ह्याला खूप अनुभवी लोक लागतात. बाबा, पण माझं ड्रॉइंग चांगलं आहे आणि एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. म्हणजे आत्ताच हार मानून आयुष्य पुढे जाणार नाहीये ना. मग एकच प्रयत्न तेवढा करून बघते, मग तुम्ही ठरवा ना काय करायचं ते. ठीक आहे. मी श्रीकांतला जेवायला देऊन येते. जेव ना. दोन मिनिट. आलोच. हा भाई, नाही ऐकून घ्या, मी सगळे पैसे देणार आहे परत तुमचे. नाही, मी बुडवत नाहीये पैसे. नाही नाही, मला नाही 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 नाही, तुम्ही माणसं नका पाठवू घरी. मी स्वतः येऊन देईन तुम्हाला. मी प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. मला मी 1 2 3 4 दिवसात देतो. 4 दिवसात देतो, नक्की देतो. ओके. हा हा. कोणाचा फोन होता रे? हा, हे घरचे का? कटकट. तेच तर ना. त्या दिवशी बाबा मला सोडतच नव्हते रे. विचारत होते की मी कुठे गेले होते म्हणून. तू मला घरी ड्रॉप करून गेलास ना, ते नेमकं त्याने बघितलं असावं असा मला डाऊट येतोय. सॉरी, मी परत घरातल्याच गोष्टी सांगत बसले ना तुला. काळजी वाटते ग तुझी. बाहेर पड यातून सारा, नाही तर वेळ लागेल तुला. कळतंय रे, पण काय उपायच सुचत नाही. आहे ना उपाय. 4 दिवस कुठेतरी लांब जाऊया आपण, फक्त दोघे.
डोक्याला कुठलंही टेन्शन नाही, घरातली कुठलीही कटकट नाही. जाऊया आपण, काय वाटतं? 4 दिवस बाहेर, आपण दोघच. हो. तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? माहितीये मला तुझा विश्वासच नाहीये माझ्यावर. नाही, म्हणूनच अजूनपर्यंत इतक्या वेळा घरी बोलवून एकदाही घरी आलेली नाहीयेस तू, घरी सुद्धा आलेली नाहीयेस. ठीक आहे का? माझंच प्रेम कमी आहे, माझंच नशीब वाईट आहे, आणि तुला माझं प्रेम कधी कळणारही नाही. असं कुठे म्हटलं मी? कळलंय मला. या रिलेशनला काहीही अर्थ नाही, कारण तुझा विश्वासच नाहीये माझ्यावर. त्यामुळे मी जे काही तुला बोलणार, जे काही तुला सांगणार, ते तुला कधीच मान्य होणार नाहीये. बस, हे फायनल आहे. आपण ही रिलेशनशिप संपवूया, बस. असं का बोलतोयस? 4 दिवस घरी काय सांगू? सांग ना. स्टडी टूर आहे, कंपल्सरी आहे. बरं, मी प्रयत्न करते, पण तू प्लीज असं बोलू नकोस ना. तू मला सोडून जाशील ना, याची खूप भीती वाटते रे मला. म्हणूनच सांगतोय, चल माझ्यासोबत. तुझी सगळी टेन्शन जादू केल्यासारखी बाहेर काढतो. हो, एवढी रात्र झाली, झोपायचं नाहीये का? एवढी रात्र झाली तरी आपली लाडकी लेक अजून घरी आलेली नाहीये, हे समजत नाहीये तुला? हल्ली येतात तो मुली 12-12 वाजेपर्यंत घरी. कशाला काळजी करताय? श्यामल, हे एवढं सगळं मला सांगत बसण्यापेक्षा एक फोन लाव तिला. लाव. काय उचलत नाहीये का? ते बाई काहीतरी स्विच ऑफ म्हणते बाई. अजूनही बंदच आहे फोन तिचा. तुझी ती कोण मैत्रीण आहे ना, तिला भेटायचंय मला. चल चल. हो, सकाळ झाली तरी सरू अजून आली नाही. हो,
कुठल्या अडचणीत सापडले कोण जाणे बाई. जरा बघता का तिला? हा, जरा बघून या ना, बाहेर जाऊन या ना. हा, बघा ना, माझा जीव नाही राहिला. अहो, काय झालं बाबा? सरिता रात्रभर घरी आलेली नाहीये. रात्रभर घरी नाही आली? कुठे होतीस का बाळा? रात्रभर डोळा डोळा नाही का राजा? आई आई आली ना मी आता. उपकार झाले. घरी आलात, फार मोठे उपकार झाले आमच्यावर. हं? ओरडताय काय तिच्यावरच आहे? हा? जा सोन्या आतमध्ये. कुठे होतीस? मी मैत्रिणीकडे. रात्रभर? हो, म्हणजे प्रोजेक्ट सबमिशन आहे ना, तर त्याचंच काम करत होतो आणि कळलंच नाही वेळ कसा गेला. निघायला गेले तेव्हा खूप उशीर झाला होता. ट्रेन पण बंद झाल्या होत्या, म्हणून मग तिथेच झोपले. ट्रेन बंद झाल्या होत्या? हं? आणि आपला फोन तोही बंद होता. बाबा, बॅटरी नव्हती म्हणून स्विच ऑफ झाला फोन. मग मैत्रिणीच्या घरून तिच्या फोनवरनं फोन करता येत नाही तुला? ती हॉस्टेलमध्ये राहते बाबा. तिच्याकडे लँडलाईन नाहीये म्हणून नाही केला. का? मैत्रिणीकडे मोबाईल नव्हता? हा, आहे मोबाईल, पण बॅलन्स नव्हता बाबा तिच्याकडे. वाह, बॅलन्स नव्हता. छान. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे. हं? काय ग, तुझा हा बाप मूर्ख माणूस वाटला तुला? तुझी ही असली उत्तर ऐकायला? बाबा, मी खरंच सांगतेय. बस, तुझं हे जे काय चाललंय ना, ते मला कळत नाही असं वाटतंय तुला? हो, नका ना असे सकाळी सकाळी ओरडू बिचारीवर. जा बाई, जा जा सुरुवात मध्ये जा. एक मिनिट. एक पाऊलही पुढे टाकायचं नाहीयेस तू. तुझी ती कोण मैत्रीण आहे ना, तिला भेटायचंय मला. चल चल. आता रडायला काय झालं तुला? यात रडण्यासारखं काय सांग ना. तुझी सगळी उत्तरं मी मान्य केली ना. तू म्हणालीस रात्रभर मैत्रिणीच्या घरी होते, तुला एक प्रोजेक्ट कंप्लीट करायचा होता. मान्य केलं ना मी. मग एवढ्या रात्रभर तुला सहारा देणाऱ्या मैत्रिणीला मला भेटायला नको? चल. नाही, मला बघायचंच आहे तुझी मैत्रीण ती कोण आहे आणि नक्की तुला कुठला प्रोजेक्ट कंप्लीट करायचा होता ते मला बघायचं. चल निघूया ताबडतोब. चल. मी सांगते त्यावर तुमचा विश्वास नसेल तर या घरात राहून काहीच उपयोग नाहीये. स्वतःच्या सख्ख्या मुलीवर संशय घेताय तुम्ही? या जगातले सगळ्यात वाईट बाबा आहात तुम्ही. चलू.